श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती सण, वार, व्रतवैकल्य, त्याचप्रमाणे आध्यात्मिक माहिती व ग्रंथांचे वाचन इत्यादी श्रवण सेवा करण्यासाठी उपलब्ध आहे. तर या श्रवण सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. आपल्या चॅनलवरील व्हिडिओज तुम्हाला जर श्रवण करायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. निर्जला एकादशी ही 6 जून 2025 रोजी आलेली असून या दिवशी शुक्रवार आहे. एकादशी तिथी ही 6 जूनला सकाळी 2:15 ते 7 जून या दिवशी पहाटे 4:47 आहे. 6 जून रोजी एकादशीचा निर्जली असा उपवास ठेवला जाईल व व्रताचे पारणे म्हणजेच उपवास सोडणे ही तिथी 7 जूनला आहे. निर्जला एकादशी म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी असे म्हणतात. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी व्रते येतात आणि या सर्व व्रतांमध्ये निर्जला एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ही एकादशी ही निर्जला एकादशी आहे. या दिवशी अन्न व पाण्याचा त्याग केला जातो व अत्यंत कडक असे हे व्रत केले जाते आणि म्हणूनच हे व्रत केल्याने 24 एकादशींचे फळ आपल्याला मिळते अशी मान्यता आहे. या एकादशीला भीमसेनी एकादशी असेही म्हटले जाते, कारण पौराणिक कथांमध्ये पांडवांपैकी सर्व शक्तिशाली असणारे भीम यांनी मोक्षप्राप्तीसाठी सर्वप्रथम हे व्रत केले होते आणि म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी असे नाव पडले. या दिवशी दानधर्मही मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. निर्जला एकादशी हे दानधर्माचे पर्वही मानले जाते. या दिवशी दानधर्म केल्याने अक्षय, सुख, समाधान, वैभव, ऐश्वर्य राहते अशी मान्यता आहे. या दिवशी अन्न, थंड पेये, गोड पेये, पाणी इत्यादींचे दान जरूर करावे. या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये भगवान विष्णूंची व लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. यामध्ये वेगवेगळे स्तोत्र, मंत्र इत्यादींचे पठण अथवा श्रवण केले जाते. भगवान विष्णूंची सेवा म्हणून विष्णू सहस्रनाम स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचप्रमाणे गीतेतील अध्याय इत्यादींचे श्रवण अथवा पठण केले जाते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मंत्रांचेही पठण व श्रवण केले जाते. या दिवशी जे मंत्र पठण व श्रवण करायचे आहेत हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिहून देते. ते सर्वांनी नक्की आपल्या यथाशक्ती श्रवण अथवा पठण करावेत. त्याचप्रमाणे या दिवशी तामसिक आहार टाळावा. जे एकादशी करत नाहीत त्यांनी शक्यतो आपल्या आहारामध्ये कांदा, लसूण, मांसाहार इत्यादी करू नये. त्याचप्रमाणे या दिवशी वाईट बोलणे, निंदा करणे, अपशब्द बोलणे टाळावे. त्याऐवजी आध्यात्मिक प्रवचने तसेच स्तोत्र व मंत्रांचे पठण जरूर करावे. शक्य होईल त्याप्रमाणे उपवास करून मन व शरीर अंतर्बाह्य पवित्र व निर्मळ करावे. या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करत असताना भगवान विष्णूंना तुळशीपत्र, पिवळी फुले जरूर अर्पण करावीत व भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी व निर्जला एकादशीचे व्रत हे प्राप्त करून घ्यावे. निर्जला एकादशीचे व्रत हे सकाळी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापर्यंत धरायचे असते. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न अथवा पाणी ग्रहण करायचे नाही. म्हणूनच हे व्रत अतिशय कडक मानले जाते. स्वतःच्या शारीरिक क्षमतेनुसार सर्वांनी हे व्रत करावे व त्याचे पुण्यफल प्राप्त करावे. भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी विष्णू गायत्री मंत्र म्हणजेच ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचे 108 वेळा नक्की पठण अथवा श्रवण करावे. त्याचप्रमाणे ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचे देखील 108 वेळा पठण अथवा श्रवण करावे. त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे देखील 108 वेळा नक्की श्रवण अथवा पठण करावे.
व्हिडिओ शेवटपर्यंत श्रवण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.